कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन प्रकट झाले। धन्वंतरी भगवान हे श्रीहरीचाच एक अवतार आहेत। जगामध्ये आरोग्यशास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून श्रीहरीने हा अवतार घेतलेला आहे। धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर म्हणजेच वैद्य आहेत। सृष्टीतले पहिले डॉक्टर म्हणजेच भगवान धन्वंतरी होय। ज्यावेळी धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेला कलश होता। हातामध्ये कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी नवीन भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे। त्याचबरोबर या दिवशी नवीन अशा कुठल्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या धनामध्ये 13 पटीने वाढ होते। तर मंडळी, तिन्ही सांजेला ईशान्य दिशेला मुख करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्याची प्राप्ती होते। याच दिवशी यमदेवाची सुद्धा पूजा केली जाते। गंमत बघा, एकीकडे देवांचे डॉक्टर म्हणजेच जीवदान देणारा धन्वंतरी व दुसरीकडे जीवाचा अंत करणारा यम यांची एकाच दिवशी पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी या 13 वस्तू खरेदी करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच दान करणे सुद्धा महत्त्वाचे मानले जाते।